उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर। नमस्कार, उल्लास लाइन बुलेटिन में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य खबरों पर। बदलापुर MIDC में प्लेटिनम पॉलीमर नामक केमिकल कंपनी में आग लगने की घटना सामने आई है। जानकारी के अनुसार कंपनी में लगी आग पर काबू पाने के लिए अग्निशमन दल को काफ़ी मशक्कत करनी पड़ी। आग के चलते काफ़ी नुकसान होने की आशंका है। आग इस कदर तेज थी कि लपटें आसमान में ऊंचाई तक उठ रही थी और 4 से 5 किलोमीटर दूर से देखी जा सकती थी। घटना स्थल पर 8 से 10 दमकल की गाड़ियां आग बुझाने के काम में लगी थी। फिलहाल आग लगने के कारणों का पता नहीं चला है। प्लॅटिनम पॉलिमर नावाची कंपनी आहे। या कंपनीमध्ये प्लास्टिक पॅकिंगच्या वर प्रिंटिंग करायचं काम चालतं। त्या ठिकाणी सकाळी आग लागलेली आहे। फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत, स्थानिक लोकांच्या टँकर्स पाण्याने भरून येत आहेत। आग विझवायचं काम चालू आहे। गर्दी आम्ही कमी करतोय। नगरपालिकेचे अधिकारी CO साहेब पण इथे जागेवर आहेत। लोकांची मदत होते आम्हाला। गर्दी आग विझवायचं काम चालू आहे। साधारणतः 9:30च्या सुमारास आग लागलेली आहे। फायर ब्रिगेड उल्हासनगरची आहे, अंबरनाथची आहे, कल्याणची आहे, बदलापूरची आहे। ऑर्डिनन्सच्या अधिकाऱ्यांनी देखील त्यांची गाडी पाठवलेली आहे मदतीला। बदलापूर MIDCच्या अंतर्गत येणाऱ्या या फॅक्टरीला ही जी कंपनी आहे ही या ठिकाणी खताच्या ज्या बॅग वगैरे असतात त्याचं प्रिंटिंगचं काम या ठिकाणी चालतं आणि त्यामुळे ती प्रिंटिंगची शाई आणि जो प्लास्टिकच्या बॅगा तयार होतात त्यामुळे प्लास्टिक अशा प्रकारचं फ्लेमेबल मटेरियल या ठिकाणी आहे। साधारणतः 9:30-10च्या मध्ये ही आग लागली। आग लागल्यानंतर आम्हाला कॉल आल्यानंतर विदिन 3 मिनिटांमध्येच आमची फायर ब्रिगेडची गाडी इथे पोहोचली आणि आमचे फायर ऑफिसर पाटील साहेबांनी मला फोन केला की अशी आग लागलेली आहे। मी लगेच त्यांना सांगितलं की कुठली कंपनी आहे वगैरे काय किती शक्यता आहे। त्यांनी मला अवगत केलं की कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रकारचं केमिकल आणि प्लॅस्टिक आहे, त्यामुळं आग आटोक्यात त्याला वेळ लागेल। म्हणून मी लगेच आजूबाजूच्या ज्या काही फायरच्या स्टेशन्स आहेत, मग अंबरनाथ नगरपालिका असेल, MIDC अंबरनाथ असेल, उल्हासनगर महानगरपालिका, कल्याण महानगरपालिका, रबाळे MIDC या सगळ्यांची आम्ही कॉन्टॅक्ट केला। ऑर्डिनन्स फॅक्टरी असेल या सगळ्यांना आम्ही विनंती केली की अशाची आग आहे, मोठ्या प्रमाणात आग लागण्याची भडकणारी आग लवकर आटोक्यात येणार नाही, तरी आपण सगळ्यांनी मदत करावी। सगळ्यांनी या ठिकाणी आम्हाला लगेच हजर झालेले आहेत आणि 6-7 अजून तरी अशा प्रकारचं कुठलंही रिपोर्टिंग नाही आहे। बाहेर ज्या फॅक्टरीचे जे काही संबंधित लोक आहेत अशा प्रकारचं कोणी आतमध्ये नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे। तरी पण अजून त्या बाबतीत सांगता येणार नाही। आग आटोक्यात आल्यानंतर त्या गोष्टीची शहानिशा सगळी केली जाईल आणि फोम आणि पाणी या दोन्हीच्या मदतीनं आम्ही आग विझवत आहोत आणि आमचे फायर ऑफिसर आणि बाकी बाजूचे जे फायरचे लोक आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करते। आपण इथं बघत आहात लवकरच ही आटोक्यात येईल। ही आग पसरवणार नाही, कुठल्याही इतर फॅक्टरी लागणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे आणि अजून तरी आजूबाजूच्या फॅक्टरीपर्यंत आग आम्ही पसरू दिलेली नाही। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।